शेअर मार्केटच्या नावाखाली 72,64,000 रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याबाबत नेपाळ येथील आरोपी जामीन मंजूर झाला आहे। यात गुन्ह्याची थोडक्यात हकीकत की एका अनोळखी महिलेने व्हॉट्सअप फेसबुक द्वारे ऑनलाईन लिंक पाठवून शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतविल्यास आर्थिक फायदा असल्याचे भासवून वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये फिर्यादीकडून रक्कम रुपये 72,64,000 जमा करून त्याच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा नफा न देता आर्थिक फसवणूक केल्याबाबतची फिर्याद सोलापूर येथील सायबर पोलीस स्टेशन येथे दाखल होती। सदर गुन्ह्याच्या तपासकामी पोलिसांनी दिनांक 9/3/2026 रोजी यातील आरोपी नामे रोज मगर थापा जो की नेपाळ येथील रहिवासी आहे त्याला दिल्ली येथून अटक करून सोलापूर येथे आणलेले होते। सोलापुरात मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री N.A. मोर यांच्या समक्ष हजर केले असता मेहरबान कोर्टाने तपासकामी त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली होती। सदरची पोलीस कोठडी संपल्यानंतर मेहरबान कोर्टाने त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडीत ठेवण्याचा आदेश केलेला होता। त्यानंतर आरोपीने जामीनसाठी माझ्या मार्फत मेहरबान कोर्टात अर्ज दाखल केलेला होता। त्या अर्जाच्या सुनावणीच्या वेळी मी युक्तिवाद करत असताना गुन्ह्यामध्ये आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग नसून त्यास केवळ संशयावरून अटक केलेली आहे। वास्तविक पाहता गुन्ह्याशी निगडीत त्याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा सबळ पुरावा मेहरबान कोर्टासमोर आलेला नाही। त्यामुळे सदर आरोपी जामीन मंजूर करावा म्हणून विनंती केलेली होती। सदर जामीन अर्जास तपासिक अधिकारी व सरकारी वकिलांनी तीव्र आक्षेप नोंदवून सदरचा जामीन अर्ज नामंजूर करण्याची विनंती केलेली होती। शेवटी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून मेहरबान न्यायालयाने नेपाळ येथील आरोपी रोज थापा